हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओचे अपडेट. तर आता आपण इथे पाहणार आहोत की जयकांत आणि पूजा घरातल्या सगळ्यांनाच देणार धमाकेदार सरप्राईज. येणार थेट लग्न करून नवरा बायको म्हणूनच. आता नेमकं हे सगळं कसं घडतं हे बघूया. तर आता आपण इथे पाहतोय की सध्या आता कृष्णाला पूजाबद्दलची सगळी हकीकत डॉक्टरांकडनं कळाली आहे आणि त्यामुळे कृष्णाला पूजाचा खूपच जास्त राग आलेला आहे. तिने माझी फसवणूक केली आहे, आता मी तिला सोडणार नाही ही भावनासुद्धा कृष्णाच्या मनात आली. त्यामुळे कृष्णा ही आता रांगडे पाटलांच्या वाड्यावरती परत आली आहे आणि आता कृष्णाने चक्क पूजाला हाताला धरून घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. आणि आता ती म्हणत आहे की पूजा, आजपर्यंत मी तुला माझी धाकली म्हणून सगळं माफ करत आलो, सगळं सोडत आलो आणि त्या बदल्यात तू काय केलंस? तू माझ्याच संसारावर, माझ्या नवऱ्यावर डोळा ठेवलास. मला तुझ्यासारखी बहीण माझी बहीण आहे याच गोष्टीची लाज वाटते. पण आता बस, आता तू या घरात नाही राहू शकत. पूजा म्हणते, हे बघ कृष्णा, असं काहीतरी उगाच वेड्यासारखं बोलू नकोस. अगं, जर मी इथे नाही राहणार तर मी कुठे जाऊ? कृष्णा, माझ्याकडे सध्या इथे राहण्यावाचून पर्याय नाही आहे. तुला तर माहिती आहे माझी मानसिक अवस्था कशी आहे, मग मी कुठे जाऊ? कृष्णा म्हणते, आपल्या घरी आणि गुपचूप तिकडंच राहायचं. एवढं बोलून कृष्णा पूजाला आणि सावित्रीलासुद्धा हकलवून देते. आता पूजाला हकलवल्यावर सावित्रीला तर तिच्याबरोबर जावंच लागतं ना. त्याबरोबर मग आता इकडे पूजा ही घरी आल्यावर खूपच जास्त चिडलेली असते कृष्णावर. ती म्हणत असते, ही कृष्णा स्वतःला काय समजते? कोण आहे कोण ही मला घराबाहेर काढणारी? तीसुद्धा डीच्या घरातनं. ते घर माझंसुद्धा आहे. हिला वाटत असेल की हिने मला तिकडनं बाहेर काढलं आहे म्हणजे हिने खूप मोठा तीर मारला आहे किंवा खूप मोठा झेंडा लावला आहे, पण तसं काहीही नाही आहे. मी पुन्हा त्या घरात जाणारच. त्याबरोबर आता लगेचच ती रडू लागते. तर सावित्री तिला सावरायला येते आणि म्हणत असते, पिला पिला, अगं रडू नकस. रडून काय मिळणार आहे तुला? शांत हो. म्या म्हणलं होतं ना तुला की त्या कृष्णीच्या नादी लागू नगस म्हणून. तो जयकांत एवढा तुझ्या मागं लागला होता, पण तरी पण तू त्याला नाही म्हणालीस. जर त्याच्याशी लगीन केलं असतंस तर. त्यावर पूजा म्हणते, आई, यू आर आउट ऑफ युअर माइंड. तुला कळतं आहे का तू काय बोलतेस ते? हे बघ, मी ना त्या जयकांतबरोबर लग्न वगैरे नाही करू शकत. अगं, मी विचारच नाही करू शकत. कसा आहे तो जंगली आणि माझं डीवरती प्रेम आहे. मग मी त्या जंगलीबरोबर लग्न करू ज्याला प्रत्येक मुलगी फक्त त्याची शिकार दिसते? त्याबरोबर मग लगेचच सावित्री म्हणत असते, अगं पूजा, तुला दुष्यंत सरकारांना मिळवायचं आहे की नाही? तुला दुष्यंत सरकार तुझ्या आयुष्यात हवीत की नाही? मग त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जयकांत हाच तुझा मार्ग आहे. जयकांतला वाटेप्रमाणे वापर, रस्ता वापर जयकांतचा. खरंच जयकांतच्या खांद्यावर बंदूक ठेव आणि दुष्यंत सरकारांपर्यंत पोहोच. आज त्या कृष्णानं तुला घराबाहेर काढलं. कुठल्या हक्कानं? रांगडे पाटलांच्या सुनेच्या हक्कानं, रांगडे पाटलांच्या घरच्या मालकिनीच्या हक्कानं, दुष्यंत सरकारांच्या बायकोच्या हक्कानं. पण जर तू सुद्धा त्या घरची सून असशील तर त्या कृष्णाची हिंमत नाही होणार पुण्यांदा असं तुझ्या अंगाला हात लावायची. आणि ज्या कृष्णानं तुला त्या घरातनं बाहेर काढलंय की नाही, त्या घरात जर तुला पुण्यांदा मानानं सन्मानानं जायचं असेल का नाही, ते सुद्धा लवकरात लवकर, तर जयकांत ह्यो एकमेव पर्याय आहे. ऐक माझं. त्याबरोबर मग आता सावित्री हे जे काही बोलते ते सगळं पूजालासुद्धा पटतं. पूजा विचार करते, खरोखर सध्या मला जर डीच्या घरी जायचं असेल तर आई म्हणते ते बरोबर आहे. सावित्री म्हणते, हे बघ पिला, फार विचार करू नगस. मॅ जे सांगायलोय का नाही ते ऐक. हे बघ, तुझं काही वाईट व्हावं किंवा तुला तुझ्या मनासारखं एखादी गोष्ट न मिळावी, तुझं नुकसान व्हावं असं तर तुझ्या आईला वाटणार नाही नवं, हे तुला माहीत आहे ना. मग म्या सांगायलोय तर तसंच कर. म्या बोलायलोय तर तसं ऐक. जा आणि त्या जयकांतबरोबर लगीन कराया होकार दे. त्या जयकांतबरोबर लगीन कर पिला, लगीन कर. त्यावर मग पूजा आता रात्रभर विचार करते. पूजाच्या डोळ्याची झोप हरपलेली असते आणि पूजाला आता सावित्रीचं म्हणणंसुद्धा पटलेलं असतं. ती विचार करते की मी खरोखरच जर जयकांतबरोबर लग्न केलं तर मला रोज डीबरोबर राहता येईल, डीच्या समोर असता येईल. आणि जर मी रोज सतत कंटिन्युअसली डीच्या समोर असेन तर एक ना एक दिवस डीलासुद्धा मला एक्सेप्ट करावंच लागेल. किती दिवस तो मला असं नाकारत राहणार आहे? किती दिवस तो मला एक्सेप्ट नाही करणार? फार फार तर 8 दिवस, 15 दिवस, 4 दिवस. त्याच्यानंतर तर त्याला मला स्वीकारावं लागेलच. आता जयकांतबरोबर बोललंच पाहिजे.
मग लगेचच पूजा ही जयकांतला कॉल करते आणि जयकांतला विचारते, आपण भेटू शकतो? जयकांत म्हणतो, बोला की कुठं भेटायचं. मग पूजा त्याला भेटायला मंदिराजवळ बोलवून घेते आणि तिथं ती त्याला सांगते की आपल्याला दोघांना लग्न करायलाचं होतं ना. त्यावर जयकांत म्हणतो, आपल्याला दोघांना? त्याबरोबर ती म्हणते, हो, तूच म्हणाला होतास ना तुला माझ्याशी लग्न करायचं आहे म्हणून. त्यावर जयकांत म्हणतो, अहो होय पूजा मॅडम, आपल्याला तर लगीन करायचंच होतं, पर तुम्ही. त्यावर पूजा म्हणते, मी तयार आहे. जयकांत म्हणतो, काय? खरं की काय? तुम्ही आपल्याबरोबर लगीन करायला तयार आहात? वाह, शाब्बास. हे बोललास का नाही शाण्या सुरत्या माणसासारखं. चला मग उडवून टाकू एकदम लग्नाचा बार. पर एक अडचण आहे. पूजा म्हणते, कोणती? जयकांत म्हणतो, अहो आपण हे असं घरला जाऊन जर सांगितलं नव्हं की आम्हाला दोघांनी लगीन करायचं आहे, तर घरचे काय आपलं ऐकत नसतात आणि लगीन बी लावून देत नसतात. त्यामुळं आपल्याला जर लगीन करायचं असेल तर पळून जाऊन लगीन करावं लागेल. पूजा म्हणते, ठीक आहे, तू म्हणशील तसं, तू म्हणशील तेव्हा, म्हणशील तिथे आपण दोघंजणं पळून जाऊ आणि लग्न करू. लग्नानंतर आपण थेट रांगडे पाटलांच्याच वाड्यावर जाणार ना. जयकांत म्हणतो, विषय आहे का? आणि जर तुम्ही तयार असशीला तर चला आत्ताच लगीन करू. लगीन करायला काय लागतं एवढं? कुंकू आणि मंगळसूत्र ते घेऊ की लगेचच आपण, चला. आणि मग जयकांत पूजासाठी एका सोनाराच्या दुकानातनं मंगळसूत्र घेतो. सोनार त्याच्याकडे पैसे मागतो तर जयकांत म्हणतो, बंगल्यावर बिल पाठवून दे चल. आणि मग आता ते दोघंजणं लगेचच लग्न करतात आणि रांगडे पाटलांच्या घरी येतात. आता हे सगळं जेव्हा मैनावती बघते, मैनावतीच्या तर पायाखालची जमीनच सरकते. मैनावती थेट येते आणि पूजाच्या एक सणसणावून मुस्काटात लगावून देते आणि तिला म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या लेकाबरोबर लग्न करून ह्या घरात पाऊल टाकायची? अगं, तुझ्यासारख्या भिकारड्या पोरीला मी माझ्या घरची सून म्हणून स्वीकारू होय? आधीच एक अवदसा, एक भिकारडी आमच्या घरामध्ये तुमची आलेलीच आहे, आता तू सुद्धा आलीस का? लाज वाटली नाही का तुला माझ्या जयकांतबरोबर लग्न करताना? माझ्या साध्या भोळ्या लेकाला फसवलंस तू. पांढरी पालकुटची, फक्त रंग गोरा आहे म्हणून प्रत्येकाची फसवणूक करते. त्यावर जयकांतमध्ये बोलायला येत असतो तर मैनावती त्याचंसुद्धा मुस्काट फोडते आणि तू तर दलिंद्रात अक्कल शून्यच आहेस असं म्हणते. इतक्यात त्या ठिकाणी मैनावतीचा हा एवढा कांगावा ऐकून बाळजाबाई येते. बाळजाबाई म्हणते, काय चाललंय काय मैनावती? किती बाजार चाललाय तुझा? आवाज हाय की लाऊडस्पीकर लावलाय? त्याबरोबर मैनावती म्हणते, तुम्हीच तुमच्या नजरेनं बघा, मग तुमचा बी आवाज वाढेल. त्यावर बाळजाबाई समोर हे सगळं दृश्य बघतात आणि बाळजाबाईंना तर खूप मोठा धक्काच बसतो. बाळजाबाई आता पूजावरती हात उगारायला जात असतात तर जयकांत बाळजाबाईंचा हात तिथंच अडवतो आणि बाळजाबाईंना म्हणतो, बाद झालं काकीसाहेब, उगाचच्या उगाच तुम्ही सगळ्यांनी माझ्या बायकोवर हात उगारण्याची काय बी गरज नाही. म्या तिला ह्या घरात लगीन करून आणलं आहे सौतासाठी, ना की तुमचा मार खाण्यासाठी. त्यामुळं आता बाद झालं. आत्ता पावतर म्या सण केलं. माझ्यावर तुम्ही प्रत्येक वेळी हात उगारला पण म्या गप राहिलो. ह्याचा अर्थ असा होत नाही की तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही माझ्या बायकोवरती ह्यो असा हात उगारू शकता. नाही चालणार मला माझ्या बायकोवर कुणी हात उगारलेला. आणि आता झालं तेवढं पुरे झालं. आता गुपचूप आमासनी दोघांसनी घरात घ्या. नाही म्हणजे काय आहे, नवं जोडपं असं बराच वेळ दरवाजात ताटकळत उभं राहिलं आहे आणि घरातली मोठी माणसं फक्त त्यासनी प्रश्नांवर प्रश्न आणि जाब विचारायल्यात. हे काही बरोबर वाटत नाही ना. म्हणून म्हणलं, पहिलं आमासनी घरात घ्या, आमचा स्वागत करा आणि त्यानंतर मग तुमची प्रश्न मंजुषा घेऊया की आपण. जा माप घेऊन या, ओवाळणीचं ताट घेऊन या, ते कुंकवाचं पाणी घेऊन या, आमच्या लक्ष्मीचे पाय घरात आपल्या उमटवण्यासाठी. काय त्याबरोबर आता पुढे जयकांत म्हणत असतो, माझा लई जीव आला होता पूजा मॅडमवर, ओ सॉरी पूजा डार्लिंगवर, आणि म्हणूनच तर म्या पूजा डार्लिंगबरोबर लगीन करून डायरेक्ट त्यासनी घरलाच घेऊन आलो. जयकांत शेठला जी वस्तू किंवा जी व्यक्ती आवडते, जयकांत शेठ थेट तिला सौताची करून टाकतोय, हाय का नाही? त्याबरोबर आता इकडे दुष्यंत आणि कृष्णाला वरतीच आवाज येतो. दुष्यंत कृष्णा हे बोलत बसलेले असतात तर कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, अहो मगाधरनं खालून मैनावती काकींचा जोराजोरात आवाज येत होता, त्यानंतर बाळजाबाईंचा आला आणि आता जयकांतचा पण आवाज यायला, चला खाली जाऊन बघूया काय झालं ते. त्यावर दुष्यंत म्हणतो, हो का, अगं मला नोटीसच नाही झालं, चल बघूया. आणि मग दुष्यंत आणि कृष्णा खाली येतात. आता दुष्यंत आणि कृष्णाला पूजा आणि जयकांतला लग्नाच्या वेशात बघून खूपच मोठा धक्का बसतो. दुष्यंत म्हणतो, काय आहे सगळं जयकांत?
तू खरोखर पूजाबरोबर लग्न केलंयस? त्यावर जयकांत म्हणतो, विषय आहे का भावा, एकदम खरं, ते बी अतिप्रचंड ये गाणं आजच्या आज. त्यावर दुष्यंत म्हणतो, शी, लाच करावीशी वाटते मला तुझ्या बुद्धीची. कीव येते कीव. अगं इतकी खालच्या थराला जाऊन वागलीस तू की माझ्याबरोबर लग्न नाही होत आहे म्हणून तू माझ्याच धाकट्या भावाबरोबर लग्न केलंस. अजून असा किती लोकांचा वापर करणार आहेस स्वतःच्या ऐशोआरामांसाठी तू पूजा? त्याबरोबर आता दुष्यंतचं हे वाक्य ऐकून सगळेच जण त्याच्याकडे बघू लागतात. तर दुष्यंत जयकांतला म्हणतो, आणि जयकांत तू तू रे, तुला काय गरज होती ह्या असल्या मुलीबरोबर लग्न करायची? अरे हिचा पास्ट काय होता हे माहीत होतं ना तुला, मग तरीही तू हिच्याबरोबर लग्न केलंस, तरीही तू हिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंस. कशासाठी? काय गरज होती तुला हे सगळं करण्याची? जयकांत, तू जे काही वागलायस की नाही ते लई चुकीचं वागलायस. जयकांत म्हणतो, अरे भावड्या, आता बघ, मग धरणं तू इथं नव्हता, आता तू आलाय म्हणल्यावर तुला समजा परत पहिल्यापासून सांगावं लागणार. पण असो, आता काय भावडेस तू आपला, सांगणार आपण तुला. मी जेव्हा पूजा डार्लिंगला बघितलं का नाही, तेव्हापासनं माझं दिल पूजा डार्लिंगवर आलं बघ, एकदम फिदाच झालं. मग आता तुला तर ठाव आहे, लहानपणापासून काकी साहेबांनी आपल्याला दोघांसनं बी हवी असलेली वस्तू ताबडतोब हजर करून दिली आहे आपल्या हातात. मग आता जर काकी साहेबांनीच आपल्याला ही असली सवय लावली असेल तर मग आता मी तरी काय करणार र? हवी असलेली गोष्ट आपलीशी करून घ्यायची मला सवय लागल्या ना. आणि त्यामुळं मला पूजा डार्लिंग आवडल्याबरोबर मी लगेच अगदी अतिप्रचंड येगानं ताबडतोब तिच्या घरी गेलो आणि तिला मागणी घातली आणि माझी करून घेतली. आणि बघ की आमचा दोघांचा जोडा केवढा सुंदर दिसायला आहे. बघ बघ जोडा बघ आमचा. त्याबरोबर दुष्यंत काहीच बोलत नाही. तर लगेचच आता पूजा म्हणते, जयकांत मी थकली आहे रे खूप, नाही म्हणजे हे लोक आपल्याला घरात घेतील असं मला तरी वाटत नाही आहे, बघ ना. त्यावर जयकांत म्हणतो, अहो पूजा डार्लिंग असं काय म्हणालं आहे, घेतील की घरात, आपलंच घर आहे, त्यांनी नाही घेतलं तर आपण आपल्या पावलांनी स्वतःच जायचं. चला बरं तुम्ही घरात, कोण घरात घेत नाही ते मीच बघतो. आणि मग जयकांत हा लगेचच पूजाला म्हणतो, या तुम्ही आत या, आम्ही तुमचा हात पकडून तुम्हासनी घरात घेऊन जातो. मग जयकांत हा लगेचच पूजाचा हात पकडतो आणि पूजाला हाताला धरून तो आता रांगडे पाटलांच्या घरात येतो आणि म्हणतो, ही बघा, ही हाय आपली हक्काची गृहस्थी, हे हाय आपलं घर. आणि मग तो तिला रूममध्ये घेऊन जातो. रूममध्ये जाऊन जयकांत पूजाकडे त्याला हवे असलेली गोष्टीची माग करतो. पण पूजा, मी थकली आहे, आपण हे सगळं नंतर बघू बोलून ते सगळं टाळते. त्यानंतर इकडे वरती कृष्णाला तर खूप मोठा धक्काच बसलेला असतो. कृष्णा विचार करत असते की पूजा एवढी खालच्या थराला जाऊन कशी काय वागू शकते. अगोदर ती म्हणत होती की तिचं दुष्यंत सरकारांवरती लई प्रेम आहे, दुष्यंत सरकारांव्यतिरिक्त ती तिच्या आयुष्यात कोणाचा इतराचा विचारही नाही करू शकत. तिला दुष्यंत सरकार हवेत, दुष्यंत सरकारांशिवाय ती जगू शकत नाही, तिचं जगणं शून्य आहे, तिच्या आयुष्याला अर्थ उरणार नाही, वगैरे वगैरे केवढी मोठी मोठी वाक्य पूजा बोलत होती. आणि आता थेट जयकांतच्या गळ्यात हार घालून पूजा घरला आली. नाही नाही नाही, हे समज चुकीचं आहे. ह्याचा अर्थ पूजा माझ्याबरोबर खोटं बोलली. पूजाला दुष्यंत सरकारांशी काही एक घेणं देणं नव्हतं. पूजाला फक्त दुष्यंत सरकारांचा पैसा हवा होता. हे प्रेम नव्हतंच, हा मोह होता. त्याबरोबर त्या ठिकाणी दुष्यंत येतो आणि दुष्यंत आता कृष्णाला एवढ्या गहन विचारात बुडलेली बघतो आणि म्हणत असतो, कृष्णा हे बघ, मला माहिती आहे तू सध्या पूजाचा आणि जयकांतचाच विचार करत असणार आहेस, पण प्लीज एवढा विचार त्या दोघांचाही नको करूस. आपल्याला काहीच गरज नाही आहे त्या दोघांचा एवढा विचार करण्याची. ते दोघं जे काही वागतायत ना त्यांना वागू दे. आणि राहिला प्रश्न जयकांतचा. तर पूजाबरोबर लग्न करण्याचा जयकांतला एक ना एक दिवस पश्चाताप नक्की होईल आणि तो स्वतःहूनच पूजापासून वेगळासुद्धा होईल. आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार मला माफ करा, मी पूजेसाठी तुमच्यासारख्या भल्या माणसाला अंतर द्यायला निघालो होतो. मी पूजेसाठी तुमचा आणि माझा सुखाचा सुरू असलेला राजा राणीचा संसार मोडायला निघालो होतो. दुष्यंत सरकार मी चुकलो, मला माफ करा. पुण्यांदा माझ्याकडनं ही असली चूक होणार नाही. म्या तुमच्यावरती कधी बी अविश्वास दावणार नाही आणि पुण्यांदा कवा म्हणजे कवाच तुम्हासनी सोडून जायची भाषा बी करणार नाही. दुष्यंत सरकार तुमच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे आणि माझ्याशिवाय तुम्ही बी अपूर्ण आहेत, त्यामुळं आपण कायम एकत्रच राहायचं, बरोबर नव्ह? त्यावर दुष्यंत म्हणतो, शाब्बास, आता कशी अगदी मुद्देसूद बोललीस कृष्णा,
अगं तू माझ्या आयुष्यात नसशील ना तर माझ्या आयुष्याला खरंच काहीच अर्थ उरणार नाही. पूजाचं आणि माझं एकमेकांवर प्रेम होतं ही गोष्ट जरी खरी असली तरी पूजाने कधीच माझ्यावर नाही, माझ्या पैशांवर प्रेम केलं. पूजाला माझ्याकडनं महागडे महागडे गिफ्ट, मोठे मोठे ब्रँडचे कपडे, महागडी महागडी घड्याळं, महागड्या महागड्या गाड्यांमधून फिरायला, या सर्व गोष्टी आवडायच्या. पण तू तू तशी नाही आहेस कृष्णा. तू मला तुझ्याबरोबर, तुझ्या स्टाईलने, तुझ्या पद्धतीने जगायला शिकवलंस. तू मला माझ्या गावाबद्दल ओढ निर्माण करून दिलीस. तू मला माझ्या माणसांबरोबरची माझी नाळ जोडून ठेवायला मदत केलीस. कालांतराने हळूहळू मी शहरात इतका विरत 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 चाललो होतो की आता तर माझी ती सगळी नाळ, माझ्या त्या सगळ्या भावना, माझ्या घरच्यांबद्दलचं प्रेम सगळं हळूहळू कमी कमी होत होतं. पण तू एक मध्ये आलीस. तू मला सगळं व्यवस्थित शिकवलंस. तू मला घरच्या माणसांची किंमत कशी करायची हे दाखवलंस. आणि बघ, आज तुझ्यामुळे मी माझ्या संपूर्ण कुटुंबाबरोबर आहे. कृष्णा, खरंच थँक्यू, थँक्स अ लॉट. आणि हो, पुन्हा जर असा वेडेपणा केलास ना मला सोडून जाण्याचा, तर याद राख, आपल्या दोघांमध्ये कितीही भांडण होऊ दे, कितीही वाद होऊ दे, रुसवे फुगवे, चिडणं, हसणं, रडणं, काहीही झालं तरी कृष्णा, तू मला सोडून नाही जायचं. नाही ना जाणार मला सोडून? त्यावर म्हणते नाही, कवाच नाही जाणार. दुष्यंत म्हणतो, कृष्णा खरंच आज मला ना खूप भारी वाटते. कारण माहिती आहे, आज आपण दोघं एकत्र आहोत. आपण दोघं जणं आपल्या घरात, आपल्या खोलीत, आपल्या बेडवर बसलो आहे. तुला माहिती आहे, ह्या दिवसाची वाट बघण्यासाठी मी किती किती दिवस थांबलो होतो. आपण आयुष्यभर आता एकमेकांना अशीच साथ द्यायची. तू नाही ना सोडणार माझी साथ कधीच? 7 जन्म मला बायको म्हणून तूच हवी आहेस कृष्णा. त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. त्यावर दुष्यंत तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि म्हणतो, कृष्णा असं काही वेड्यासारखं बोलू नकोस. कृष्णा म्हणते, माफ करा, पर म्या कायम तुमच्याबरोबर आहे. पूजा म्हणाली खरी तुम्हाला, तिचं तुमच्यावर प्रेम आहे, पण तिचं तुमच्यावर नाही, तुमच्या पैशांवर प्रेम होतं आणि हे चुकीचं आहे. पण माझं मात्र कायम प्रेम तुमच्यावर होतं, तुमच्यावर आहे आणि कायम तुमच्यावरच राहील. त्याबरोबर दुष्यंत कृष्णाला मिठीत घेतो आणि कृष्णासुद्धा दुष्यंतला घट्ट मिठी मारते. तर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक